सूत्र 162. धर्मार्थ काम मोक्षेषु जीविते मरणे तथा कस्याप्युदार चित्तस्य हेयोपादेयता नहि. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष याबद्दल तसंच जीवन आणि मृत्यू याबद्दलही उदारचित्त पुरुष स्वीकाराची वा त्यागाची इच्छा बाळगत नाही. नाथ सांगतात, सामान्य माणूस अज्ञानामुळे धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष ह्या इच्छांच्या पूर्तीतच सार्थकता मानतो. मोक्षाची सुद्धा इच्छा ठेवतोच. त्याला उत्तम जीवनाप्रमाणे मृत्यूसुद्धा उत्तमच यायला हवा असतो. त्याच्या जीवनाबद्दल जशा अपेक्षा असतात तशा त्या मृत्यूबद्दलही असतात. खरं तर मृत्यू म्हणजे आसक्ती, अपेक्षा यांचाही अंत व्हायला हवा. पण सामान्य माणसाच्या बाबतीत तसं घडतंच असं नाही. कारण एक वेळ त्याच्या इच्छा पूर्ण झाल्या असल्या तरी त्यामागील आसक्ती संपलेली नसते. तो प्रत्येक गोष्ट घ्यायची का टाकायची, स्वीकारायची का तिचा त्याग करायचा एवढाच विचार करतो. त्याच्या मनात कायम तुझं माझं, आप पर हे द्वैत आणि त्यामुळे द्वंद्व, संघर्ष, चिंता असते. या सर्वांना सतत चेतवत ठेवणारा अहंकार तर एखाद्या पहारेकऱ्यासारखा सतत जागा असतोच. ह्या जगात त्याला कायम भिन्नताच दिसते. प्रत्येक गोष्ट स्वीकार आणि त्याग ह्या तागडीनंच तो तोलत असतो आणि म्हणूनच चिंताग्रस्त आणि दुःखी असतो. ह्या उलट आत्मज्ञानी माणसाला सर्वत्र अद्वैतच दिसतं. त्याचा आपपरभाव विलय पावलेला असतो. त्याला सगळीकडे आणि सगळ्यांमध्ये एकच एक चैतन्य शक्ती, आत्मतत्व दिसतं. त्यामुळे त्याग आणि स्वीकार ही भावनाच उरत नाही. सर्वत्र मीच आहे, माझ्यातच सर्व सामावलेले आहेत हा भाव दृढ झाल्यानं वेगळा त्याग अथवा स्वीकार कोणाचा करणार? असा साक्षीभाव जागृत झालेला आत्मज्ञानी उदात्त चित्त असतो. जीवनाबद्दल जशा त्याच्या इच्छा, अपेक्षा आणि त्यांच्या पूर्तीबद्दल आसक्ती नसते तशाच मृत्यूबद्दलही त्याच्या इच्छा नसतात. तो मोक्षाचीही इच्छा बाळगत नाही. मृत्यू म्हणजे केवळ अवस्थांतर आणि जिवंतपणीच आसक्तीपासून मुक्ती हाच मोक्ष ह्याची त्याला जाणीव आणि ज्ञान असतं. हे आत्मज्ञानी माणसाचं लक्षण आणि हाच त्याचा परिचय आहे असं सर्वज्ञ महागुरु श्री अष्टवक्र मुनी इथे सांगत आहेत.